आजची सुरुवात सोयऱ्याला नारळ काढून देण्यापासून. आमच्या इथं आल्यात सोयरे, मग त्यांना बांधून द्यायचे आहेत नारळ त्यांच्या घरला न्यायला. आमच्या इथं झाड असल्यामुळं आम्ही नारळ आल्या त्या सोयऱ्याला नारळ देता पाणी प्यायला आणि त्यांना बांधून बी देता. मग आता मामा काढलेल्यात नारळ दीदीचे पप्पा. त्याच्या पुढे एक दिसला आले बघा ती मोठ. तर मंडळी आम्ही काढला होता एवढी नारळ, तरी आणि पत्रावर आहेत. हे काही नारळ हे काही टेक पडलाय येऊन आणि खाली कोणतरी यायचं त्यांना लागायचं म्हणून मी इथं थांबायचे तेव्हा त्यांनी तिथं थांबायचे आणि त्यांनी वरून बघला ते. तर मंडळी एवढे ताजे ताजे फुटलं 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 फुटणी फुटणी ना अण्णा आता तुम्हीच फुटलंय का अण्णा? तर मंडळी माझे बाबा घरात नारळाचं झाड असून आत्ताच ताजी ताजी नारळ काढला. तर मंडळी हे का हे खावल्यात वाळलं नारळ. हे का हे आहेत पोलीस पाटील गावचे. तर मंडळी नारळ काढाय जाऊन हे का फाट्या पडल्यात, हे का नारळ समधीकड पडल्यात. हाय तर हायत काय आणि काय हा खोबर हाय असेल अण्णा, पक्क खोबर. किती मोठा आहे दाखवा अण्णा नारळ. खोबर झालंय. तर मंडळी हे झाड आमच्या आजोबा लावल्यात पाटील साहेब भोपणीचे. तर मंडळी आम्हाला आमच्या आजोबा लावल्यामुळं बघा आम्हाला तर घरच्या हाला खायला भेटतंय, सोयरे धायऱ्याला खायला पियायला नारळाचं पाणी भेटतंय फुल पोटभर. आणि बघा एवढेली आता नारळ द्यायचे आहेत बांधून. तर मंडळी आता दीदीचे पप्पा मला नारळाचं पाणी काढून दिले. आता एक नारळ माझ्या आयुष्याचं मजबला एवढं गोड आहे पाणी, खरखरच लय गोड आहे बघा पाणी, लय लय भारी. लय भारी आहे. तर मंडळी मी म्हणले दीदीच्या पप्पाला एक मला नारळ काढून द्या. तर पोलीस पाटील म्हणले सासराच आहे तर पोलीस पाटील माझे. तर मलाच म्हणाल्या तर खाऊन खाऊन आणि नारळाचं पाणी पिऊन म्हातारी झालीस की म्हण. तर मंडळी मी एवढ्या जल्दी म्हातारी झाली आता ठेव का. तर मंडळी हे का हे ॲडव्हर्टाइज आहे म्हणाल्या. तर मंडळी मला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि मला लवकर तुम्ही सबस्क्राईब करा बघा माझ्या चॅनलला. तर मंडळी आमचे पाहुणे आहेत हे का ह्यांना द्यायचा आहे नारळ हे का. तर मंडळी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद तुम्हाला. चला नारळ पाणी सांगा कसलाय, गोड आहे का पाणी कसलाय सांगा. हे बघा मंडळी हे पाणी एकदम भारी आहे, भारी गोड आहे. हे बघा आमचं झाड हे का. तर मंडळी आमच्या पाहुण्याला तर लय भारी वाटलं आमचं नारळाचं पाणी. आता बांधून घ्या बरं नारळ. तिथं गेलं का फुडफुडू खावा. मम्मी पप्पाला समजायला द्या फोडून फोडून. तर मंडळी हे का हे आमची आव्वा आणि मामा आणि हे आमचा आवा. पाणी कसं वाटलं तुला नारळाचं? आता घरी गेलं का उन्हाळ्या हाय आता थंड थंड पाणी प्या. मामा तुम्ही सांगा. भाजीचं नारळ पाणी लय भारी आहे, नारळ पण लय भारी आहे. नारळाचं झाड आहेत मी सांग. नारळाची झाडं आहेत भरपूर, आम्हाला यावं लागतं आता उन्हाळ्यामध्ये. या भाजी होती भावजाई झाली माझी नारळ सून झाली. तर मंडळी ह्याचं
व्हिडिओ भरून घेतले पण ही माझी मामा आहे तर ह्यानीच मला सबस्क्राईब केली बघा मंडळी. मी रात्री माझ्याकडे तिथं फोन होतं बघतील तर सबस्क्राईब केली ठेवलास खरं सांग कुठला आणलास हा कुठला आणलास हा बाबाच्या रूम मधलं तिला का बाबा नको म्हणालता का नको म्हणालता आता कुठलं पाऊन ठेवलास खाली होय हो बडा बाया आणि एक बार पडू नये रडला ए वा तिकडे बघ मोबाईल मध्ये बघ नाही तिला सांग तिकडे बघ तिकडे बहिणीला सांग बहिणीला बहिणीच्या गळ्याला पडावा बहिणीच्या बहिणीच्या गळ्याला जागा नाही की हो झोपून जाते तिथं. मागे. चला येता या. बाय 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 तर मंडळी आता आव्वा गेली आहे समजा सोयऱ्या धायऱ्यामध्ये मंडळी हे आव्वा आहे का एवढी चांगली बाई आहे आणि त्यांचे लेकरं तर लय भारी मारले आहेत माणसं लय 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 आमच्या सोयऱ्या धायऱ्यामध्ये कुणीच नाही तसलं एवढे भारी माणसं आहेत ते तर बनबनच कराले माय गेल्यान माझी बहीण रडलाली आहे आव्वा गेल्यान माय माझी बहीण आलती म्हणून रडलाली आहे काकरा त्यांचं बी घर आहे गेल्या बाप तरी बी लय श्रीमंत घरचे आहेत ते तरी बी एक रात्र राहिली बाप काय गणागोतामध्येच म्हणजे भारी सोयरे म्हणजे नावाचे एवढे भारी लेकर बी एवढे गुणाचे आहेत त्यांचे लेकराचे लेकर एवढे मोठे मोठे आहेत तरी बी त्या आव्वाचे लेकर एवढे भारी माणसं आहेत बाय लई लई माणसं तसली माणसंच बघाय नाही मी आतापर्यंत एवढे समजदार लेकर आहेत त्यांची तर मंडळी व्हिडिओ आवडल्याने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय